बघा अशा प्रकारे मस्त एकदम मिरी गावलेली आहेत आपल्या एक मोठी कुट्टी आहे. वर चढलो आका चाराण्याचा कोंबडा आणि बाराण्याचा मसाला म्हणतात. आपले काका पाणी मारतात आमका प्रेशरनी बेस या बागेत ऐकून चांगली सेटिंग झाली. तिकडची वगैरे तिकडची पालखी करून नेऊची लागतात गणपती बसवल्यासारखं. तर नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एक व्लॉगमध्ये. तर आज आपण इलाव कालंबात फवारणीचं वगैरे व्हिडिओ दाखवणार आहे. तर चला पुढे दाखवते तुमका औषध वगैरे काय टाकतलं आहे त्याच्या अगोदर आपण थोडं वेळ मिरिया काढणार आहोत थोडे आणि त्याच्यानंतर फवारणी चालू करणार आहोत. आता हे कालंबात आहे तर चला आधी आता मिरिया काढू आणि मग औषध वगैरे बनवते आणि तुमका फवारणीचा व्हिडिओ दाखवते. तर आता आपण इल्लो मिरियात तर म्हटलं थोडेफार मिरिया काढूया. हे बघा पत्ताभर मिरिया काढला. हे बघा अशा प्रकारे मस्त एकदम मिरी गावलेले आहेत आपल्या एक. किती किलो होतात काय माहिती बघूयात. मिरियाची वेल बघा तुम्ही केवढी झाली आहे. मूळ तिचा पुरी अशी वर गेली कलंबार चढली. हा काका म्हणता माकाऊ घ्यावा व्हिडिओ. काका व्हिडिओ घेत केस बी सिन्सरताय बघा. मिरिया काढताय बघा. तर आता पाणी भरतो आपण आणि आपला या इंजिना GK200 एक लागता रॉकेल पण आपल्याकडे रॉकेल नसल्यामुळे आपण आता पेट्रोल आणि डिझेल मिक्स करतो. ही आयडिया कोणाकोणाक माहिती होती ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा. 1 लिटर पेट्रोल तर अर्धा लिटर डिझेल टाकायचा तर बरोबर रॉकेलच्या हिशोबानेच चालतं इंजिन तापत वगैरे नाही. तर आता औषधं बनवूया तुमचं दाखवते खायची टाकणार आहोत. तर आपण बुरशीसाठी घेतलेला ॲझॉल आपण आता कीड आणि तुडतुड्यासाठी थाला घेतलेला. तर ह्या टॉनिक हा याच्यात अमिनो ॲसिड वगैरे हा काय ना काय तर ह्याचा 500 प्रमाण हा. तर ह्यो आपण स्टिकर आणलेलो स्प्रेडर धानुकाचं धानुवीट. तर तुमच्याकडे जर खार असाल तर खार वगैरे एकदम धुवून काढूसाठी हा चांगला. आपल्याकडे औषध वगैरे बनवून वरती येईल आहे. हे बघू शकतास तुम्ही आंबे काही ना काही किरकोळ दिसतात बाकी काय हे असे देटारेच रावले आहेत जे काय नाही हा. तरी काय पाणी मारूचा सोडता नाही नाहीतर खार झाली तर डबल फुटीक प्रॉब्लेम हा. हे मोठी कुट्टी आहे. वर चढलो आका वर चढान टापूसून मारता तरी पण काय तुडतुडो काय हटत नाही आपल्याक. तुडतुडो माघार घेत नाही. तुडतुडो यंदा वाघ झालो कसल्याच औषधा काही करत नाही. तरी आपण पाणी मारूचं सोडायचं नाही पण आता झालं असं जीए पण मारू शकत नाही काय नाही. तर असं काही ना काही मोहरा डबल फूट पण चालू हा आणि आंबो पण हा सगळी अशी मिक्स स्टेज हा. हे बघू शकतास तुम्ही बाजू आंबो हा हे फुललेलं मोहरा आणि हे कळी हा. तर सगळे स्टेज एकदमच त्यामुळे काय जीए मारू शकत नाही काय नाही. तरी आपण काही ना काही टॉनिक वगैरे घेतलेला हा आहे आंबो वाढीसाठी. सो काही ना काही दिसता ह्या थोड्याच कलंबावर हा असो आंबो नाही तर एवढं पण बघू नाही ह्या कलंबार तरी बरं हा. हे बघा बघू शकतास तुम्ही ह्या कलंबार आपलं दिसाक तरी हा आंबो एक कलंबार. तर ह्या बघा एका काय रावला नाही ते नुसते देटारे रावले आहेत. असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आपल्याकडेच असं नाही पण ते काय आता पर्याय नाही. आपण डबल फुटीची आता वाट बघतो आहो. काही ना काही चालू झाली आहे डबल फुट पण ती पालवी पण हा बऱ्याच जागेवरती मोहरा. आता बघूया थोडे दिवस आता ही एक फवारणी घ्यावी याच्यानंतर जरा गॅप टाकू घ्यावी कारण खर्च जरा जास्तच वाढलो हा. ज्या मानानं आंबो हा त्या मानानं काही ना काही दिसता
हे बघू शकतास. पण असं काहीतरी असं काय भागणारा नाही. औषधाकच पैसे संपती. चाराण्याचा कोंबडा आणि बाराण्याचा मसालो म्हणतात तशातला विषय आहे हो. काहीतरी आंबे दिसतात, बाकी काय देटारेच रावल्यात. तरी आपण काय सोडायचं नाही, पाणी मारत राहायचं. तर चला तुमका दाखवते पाणी कसं मारतात. तर बघ आपलं काका पाणी मारतात दणकावून, प्रेशर नाही आहे. तरी पण तुडतुडा मरत नाही. तरी पण तुडतुडो मरत नाही म्हणता. आज 3G सगळा मारून टाकूचा. आता बघूया किती मरता आणि किती राहता. तो काहीतरी असं क्वचित दिसतं त्या बागेत आंबो. काही जरा काही ना काही असं आंबो दिसतं. तर आता बघूया वांडर किती ठेवतं त्याच्यातल्या. हे बघा अशी काही दिसतात आंबे आहेत ह्या बागेत. ऐकून चांगली सेटिंग झाली आणि त्याची वगैरे टाईमवर बसल्यामुळे तो आंबो वाढलो. अजून तरी देठ धरल्या नाही तसं तो अजून आंब्याने वजन टाकूक नाही देठावर. तो देठाच्याच भरवशा राहा आणि डबल फूट झाली तर तो गळान पडू शकता. त्याच्यामुळे त्याला लवकरात लवकर वाढून घेऊ खावा. बघा अशी काही ना काय ह्या कलमार वगैरे दिसतात. ही कलमा जी आहेत तर ही टोकाची कणी आहे, पण ती टोकाची कणी कधी उडवात सांगता येत नाही. एका पण होती पण ह्याची आता ती उडावली पूर्णपणे आणि ह्याच्यात काय रावलेला नाही. हे बघू शकतास तुम्ही, ह्याच्यात कायच रावलेला नाही. तर असाच बाकीच्या आपल्या बागेत काही ना काही झालेला. तर हा आंबो हा तो तुमका आता दाखवूसाठी व्हिडिओ केला आहे. तर आपण ते खाली इंजिन लावलेला GK200 आपला OG. तशी आपण खार पडाक दिली नाही, पण खाली खाली आपली खार पडली आहे कारण आजूबाजूच्यानी पाणी मारलेलं नाही. दाखवते चला तुमका. तर हे बघा खाली इलं आहे. ही सगळी मोठी कलम अशी उंच गेलेली होती. आडवणातली अशी सावटानामुळे वरच जातात ती. हे बघा आजूबाजूक सावटान असल्यामुळे. पण ह्या बघा ह्या कलम आता दुसऱ्याचा सगळा राग झालेला. त्या राखेची खाक आमच्या कलमावर उडाली, त्याच्यामुळे आमची कलमा काळी झाली. त्यामुळे असं बाजूच्यानं पाणी मारल्यानं नाही तर तो आपल्याक त्रास असता. त्या बघा काय काळा झाला. ह्याच्यावर रेग्युलर पाणी हा आपली वरची कलमा तुम्ही बघलास कशी स्वच्छ. त्यांनी बाजूच्यानी मारल्या नसल्यामुळे तर आपले सगळी ह्या उडाली. आंबो पण बघा काळं झालं असं पूर्ण आणि काही काय उरलाच नाही. पाणी तर मारू खावा कारण परत फूट झाली तर कलमा आपली स्वच्छ हवी अशी. कण हा काही ना काही दिसता पण ती किरकोळा. वर जरा टापू सगळं काळं झालं तुडतुड्यामुळे. पण आपोआप तुडतुडू येतात 4-5 दिवसांपाठी. परत तो तयारच होता आणि सगळेजण असे पाणी मारून थकलेले आहेत. पण पाणी मारूचा सोडता नाही कारण डबल फूट झाली तर त्याच्यात तरी काहीतरी गावा. तर ह्या जरी मोहर आपलं फेल गेलेलो असलो तर निसर्गाच्या पुढे आपण काय करू शकत नाही. पण आपण प्रयत्न सोडता नाही. काही ना काही आंबो होतलो. ही बघा ही आता कणी दिसता पण ही इली पिवळी आहे. पिवळी पडली टोकाची होती अशी कणी. काही ना काही आंबो. जर सगळं आंबो रावलो असतो तर तो एवढ्यात ह्या साईजचं झालो असतो किंवा ह्याच्यापेक्षाही मोठं झालं असतो कारण ही आडवणातली आहेत आणि कापारची जर असती तर अजून मोठं झालं असतो आंबो. असं काही ना काही दिसता. पण काहीतरी थोडंसं आंबो होऊन आपल्या त्याचा फायदा एवढं भेटणार नाही आंबो हो कारण ह्या वर्षी जरा जास्त मोहर इल्यामुळे आपलं फवारण्याचं पण खर्च वाढलेला कारण पाणी जास्त लागलेला. प्लस कामगारांचा खर्च वाढलेला कारण हलूक वगैरे स्वच्छ करूक तरी हवी. तर ते हलूक जास्त दिवस जातात कलमात, त्यामुळे तो पण खर्च वाढलेला. तर आता बघूया पुढच्या फुट्टीत काय गावता काय नाही. गावला तर काय करा नाही यंदा. पण आपण काहीतरी प्रयत्न करीत राहायचे. काहीतरी भेटतलाच नक्की.
तर ही बघा, ही आता कालंबा बघताच तुम्ही, अशी काय फूट नाही हा, पण फूट होऊ शकता आता शिवरात्रीपर्यंत. जो वारं सुट्टा त्याच्यात फूट होता तोपर्यंत फूट होऊ शकता. ही बघा, ह्या पण आता सगळी काळी पालव्या जी नवीन इल्ली होती, पण आपण ती कालंबा स्वच्छ ठेवलेली. कारण काही ना काही असे हे बघा मोग दिसतले, आणि ते पुढे घाण होऊ नये, त्याच्यावरती जास्त तुडतुडं बसा नये, व ते काय चांगलं कण लाग हो, थ्रिप्स वगैरे लांब राहा हो, म्हणून आपण हे फवारणी करत असतो. ही बघा, ही पालवी वगैरे अशी चांगली ठेवलेली आहे आपण स्वच्छ. सर या बघा, आपली ही इंजिन जरा मोठा GK200 एक अशी पालखी करून नेऊची लागता, गणपती बसवल्यासारखं. चालता घेऊन चालला लय जडी आता, वर काही नेवचं इलाचा मारा नाही आता, पण एका किती वायरी लावलास तरी काय नाही, बिंदास आपला. चला आता घेऊन जाऊया एका, उठाऊया का. तर अशा प्रकारे आपलं सगळं पाणी मारून वगैरे झालेला. तर आता सगळं गुटाळू घेतला इंजिन वगैरे. तर भेटूया परत अशा आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, व्हिडिओ आवडलो असेल तर सबस्क्राईब करा.